आकाशवाणी आमदार निवासात शिवसेना आमदार संजय गायकवाडांचा राडा। निकृष्ट जेवण दिल्याचा आरोप करत गायकवाडांनी कर्मचाऱ्याला फटकावलं। शिळं जेवण देणाऱ्याची पूजा करायची का? आमदार संजय गायकवाड यांचा संतप्त सवाल। कॅन्टीन चालक 10 दिवस शिळं जेवण देत असल्याचा गायकवाडांचा आरोप। पक्षातल्या कुणीही माध्यमांशी संवाद साधू नका, मला विचारल्याशिवाय माध्यमांसोबत बोलू नका। 2 दिवसात राज ठाकरेंचा दुसऱ्यांदा आदेश। सर्व जागा लढवायच्या हिशोबाने कामाला लागा, परिस्थितीनुसार युतीबाबत मित्रपक्षांशी बोलून निर्णय घेऊ, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन। भाजप खासदार निशिकांत दुबेचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा। मालमत्ता खरेदीसाठी ठाकरेंच्या नेत्याकडे पैसे कुठून येतात? काही मालमत्तांची यादी एक्सवर पोस्ट करत दुबेचे सवाल। नागपूर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये मुसळधार पाऊस। नागपूर जिल्ह्यातील शाळा आज बंद। धापेवाडा ते पाटण सांगवी मार्गावरील चंद्रभागा नदीच्या पुलावर पाणी। गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस। तिरोडा तालुक्यामध्ये सर्वाधिक घरांची पडझड। स्थानिक प्रशासनाच्या वतीनं पंचनामे सुरू। मुसळधार पावसामुळे गडचिरोलीमधील वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ। काही भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता। रात्री पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या 2 बसची सुटका। भंडाऱ्यामध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। शाळांना 2 दिवस सुट्टी जाहीर। अनेक गावांचा संपर्क तुटला। प्रशासन अलर्टवर। गुजरातमध्ये महिसागर नदीवरील पूल कोसळून दुर्घटना। वडोदरा आणंदला जोडणारा रस्ता बंद। पुलावरून काही वाहनं नदीत कोसळल्याची भीती। सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा, आई दुसरी असं कॉकटेल घर। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची नाव न घेता पवार कुटुंबियांवर गलिच्छ शब्दात टीका। विना अनुदानित शाळांच्या शिक्षकांचं आझाद मैदानावर आंदोलन। 70,000हून अधिक शिक्षकांसह आमदार रोहित पवार उपस्थित। तर आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार, मंत्री गिरीश महाजन यांचं आश्वासन। तोडगा निघाला नाही तर शरद पवारही शिक्षकांच्या आंदोलनस्थळी येतील, आमदार रोहित पवारांची माहिती। शिक्षकांच्या लढ्याला शरद पवारांचा पाठिंबा। गिरणी कामगारांच्या घरासाठी संयुक्त लढा समितीची आज आझाद मैदानात सभा। महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण तर मनसेकडून बाळा नांदगावकर उपस्थित राहणार। मोर्चाला परवानगी नाकारल्यानं सभेचं आयोजन। देशातील प्रमुख कामगार संघटनांकडून आज भारत बंदची हाक। केंद्र सरकारच्या खासगीकरण आणि कामगार कायद्याच्या विरोधात 25 कोटी कामगार सहभागी।